ज्यांचे लग्न झाले आहेत, लग्न होऊन 4-4, 5-5 वर्ष झाले, तरी सुद्धा आपले लेडी व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगते की आफ्टर मॅरेज जे नाव आहे ते यूज करा. युनिव्हर्सला तुम्ही काय दाखवताय की माझं नाव हे आहे, पण लग्न झाल्यानंतरचं तर तुमचं मिसेस वॉट एव्हर XYZ असेल ते ऑन पेपर येऊ द्या. नाही ऑन पेपर तर ॲटलिस्ट आधी सोशल मीडियावर तरी तुम्ही तो तुमचा यूज करायला स्टार्ट करा. फक्त तेवढं बघून मी माझ्या क्लायंट्सला सांगितलेलं आहे की तुला मॅरेज इश्यूज आहे, आणि ते लिटरली असं म्हणतात येस आहे. तर आता यांचं लग्नानंतरचं नाव झालं की चैताली सागर पवार, पण लग्नाआधी हिचं नाव होतं की चैताली पाटील. एक एक्झाम्पल देतेय मी. आता लग्न तर झालंय ना, तर तिने चैताली सागर पवार हेच नाव यूज करायला पाहिजे. बट नाही, डॉक्युमेंट्स चेंज करावे लागतायत, मग कोण जाणार, खूप वेळ जातो, म्हणून सगळीकडे तेच नाव सुरू होत आहे. आणि ऍस्ट्रॉलॉजिकली पण थोडं काही असेल आणि इकडे पण असेल तर मग मॅरेजमध्ये प्रॉब्लेम्स येतात, कन्सिव्ह मध्ये प्रॉब्लेम येते. कारण तुम्ही युनिव्हर्सला काय सांगितलंय की यू आर नॉट मॅरिड, मी स्टील चैताली पाटीलच आहे ना. आणि त्यांना हे कळत सुद्धा नाही की खरंच माझ्या मॅरेजमध्ये प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात नाही ओके. मी म्हटलं वेळ किती देतात एकमेकांना? नाही म्हणे तो जातो 9ला, मग मी 10ला जाते, तो 6ला येतो पण मी 8ला येते. म्हटलं मग बोलता कधी, फिरायला जाता कधी? नाही म्हणे मग संडेला इकडे त्याला ते काम असतं, मला हे काम असतं. मग कुठे आहे मॅरिड लाईफ चांगली? नाही आहे ना.